मंडळी, आज आपण मेंगलोर बन ही रेसिपी बघणार आहोत. बघा किती छान टम्म असे फुगलेले आहेत आणि मी तुम्हाला एक फोडून दाखवते. किती छान असे हे मेंगलोर बन झालेले आहेत. करायला खूप सोपे आहेत. थोडासा मसाला, केळ वापरून केलेल्या ह्या पुऱ्या आहेत. आपण ह्यात असे घटक वापरले आहेत त्याच्यामुळे ह्याची चव अजूनच वाढलेली आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता यासाठी काय लागणार आहे बघा. इथं मी वेलची घेतली, 2 वेलच्या सोलून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा बडीशेप घेतले. आता हे जरासं जाडसर आपण कुटून घेऊया. जराशी जाडसर अशी आपल्याला बडीशेप कुटून घ्यायची. त्याच्यामुळं जो आपला बन तयार होईल त्याला खूप छान अशी चव येते आणि सुगंध सुद्धा. आता इथं आपल्याला एक केळ लागणार आहे. जे आपण केळ घेऊ ते जरा पिकलेलंच असावं. जरा जास्त पिकलेलं केळ इथं आपण घेऊया. ते व्यवस्थित सोलून घ्यायचं आणि छान मॅश करून घ्यायचं. समजा तुम्ही केळी आणले, एखाद दुसरं केळ उरलंय आणि ते जास्त पिकले तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. आता केळ छान मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यात मी 2 चमचे गोडसर दही घालते आणि हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेते. आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मात्र अख्खेच वापरलेत आणि मगाशी जे आपण बडीशेप आणि वेलची कुटून ठेवली होती ती याच्यामध्ये घालूया. आता अगदी किंचित मीठ घालूया आणि व्यवस्थित मिश्रण पुन्हा एकदा आपण फेटून घेऊया. मिश्रण चांगलं 3 ते 5 मिनिटं फेटून घेऊया, म्हणजे सगळे मसाले छान एकजीव होतील आणि पुरीला हलकेपणा सुद्धा येईल. आता एकदा मिश्रण फेटून झालं की ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे बारीक रवा घातलेला आहे. आता आपण ह्याच्यात पिठी साखर घालूया. पिठी साखर घालताना तुमच्या आवडीनुसार कितपत तुम्हाला गोड हवे त्याच्याप्रमाणे घ्या. तसेच केळ कितपत गोड आहे त्याचा अंदाज घेऊन घ्या. आता इथं मी साधारण 4 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आता मिश्रण पुन्हा एकदा फेटून घेऊया. आता पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण जरासं पातळ होतं. हे बघा, इथं आपण मिश्रण फेटून घेतलंय आणि जरासं पातळ असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे. मी तर पिठी साखर वापरले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट साखर सुद्धा वापरू शकता, पण साखर विरघळायला वेळ लागते. पिठी साखर लगेच मिक्स होते, त्यामुळे शक्यतो पिठी साखर वापरा. आता इथं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता जसा लागेल तसा मैदा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. थोडा थोडा अंदाज घेत आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे. साधारण जरासं सैलसर कणिक असतं तितपत हे सैलसर आपल्याला पाहिजे असा अंदाज घेऊन हे तुम्ही मळून घ्या. हे बघा, इथं आपलं हे मिश्रण मळून झालेलं आहे. अंदाज घेत घेत मी मैदा घातलेला आहे. साधारण 1.5 वाटी मैदा इथं मला लागलेला आहे. आता हे थोडा वेळ आपण झाकून ठेवू. आता याच्यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे मिश्रण पुन्हा थोडंसं घट्ट होतं. हे बघा, इतपत आपलं घट्ट असं हे मिश्रण झालं पाहिजे. ह्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्यात. एक 10 मिनिटं मी हे मिश्रण ठेवलं होतं. आता छान मळून घेते आणि ह्याच्या पुऱ्या लाटून घेते. थोड्याशा तेलावरच मी ह्या पुऱ्या लाटत आहे. पुऱ्या लाटताना एकदम पातळ अशी आपल्याला ही पुरी लाटायची नाहीये. थोडीशी जाडसर अशी ही पुरी आपल्याला लाटायची. एक माझी पुरी लाटून झाली, मी दुसरी पुरी लाटायला घेते आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर अशी मी ही पुरी लाटलेली आहे. आता तेल गरम झालंय, आपण पुरी तळून घेऊ. एकदा तेल चांगलं कडतं तापलं की गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवायचा आणि ह्या पुऱ्या तळायला घ्यायच्या. आता तळताना आपण पुरी सोडली की झाऱ्याने त्याच्यावर हळूहळू असं तेल सोडायचंय. हे बघा, अशा पद्धतीने झाऱ्याने त्याच्यावर थोडं तेल सोडायचं आणि पुरी आपल्याला फुगवून घ्यायची. चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. हे बघा, मस्त असा गोल्डन ब्राऊन ह्याला रंग आलेला आहे आणि ही आपली पुरी तळून झालेली, म्हणजेच मेंगलोर बन तळून तयार झालेला आहे. हा आता आपण बाजूला काढून घेऊया. अजून एक मी तुम्हाला पुरी तळून दाखवते. गरम तेलात पुरी सोडायची आणि झाऱ्याने त्याच्यावर हळूहळू तेल सोडायचे. असं करून आपल्याला ही पुरी फुगवून घ्यायची. हे बघा, मस्त टम्म अशी ही पुरी फुगली की ती पलटून घेऊया आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही पुरी आपण तळून घेऊया. म्हणजेच आपला हा मेंगलोर बन तयार झालेला आहे. चवीला खूप छान लागतो. ह्याच्यात जे आपण बडीशेप, जिरे आणि वेलची कुटून घातली आहे त्यामुळं चव छान लागते.
केळीचा सुद्धा छान असा सुगंध याला येतो. तळून झाल्यावर हे मी टिश्यू पेपरवर काढून ठेवलेत आणि अशाच मी इतर सुद्धा पुऱ्या तळून घेते. हे बघा, इथं आपले मेंगलोर बन तळून झालेले आहेत, मस्त टम्म असे फुगलेले आहेत. आणि एक मी तुम्हाला फोडून दाखवते, आतून सुद्धा त्याचं टेक्स्चर बघा किती छान आलंय, अगदी बनसारखं. ह्यात आपण सोडा वापरलेला नाही तरी सुद्धा छान मस्त अशा ह्या फुगलेल्या पुऱ्या झालेल्या आहेत. म्हणजेच मेंगलोर बन तयार आहेत. तुम्हाला हवं असेल तर प्रथम केळी आणि ह्यामध्ये थोडासा सोडा सुद्धा घालू शकता, म्हणजे नंतर आतलं सुद्धा टेक्स्चर छान बन सारखं फुगलेलं मिळेल. ह्या पुऱ्या तुम्ही अशाच सुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा सुंदर लागतात. चवीला खूपच छान असे हे मेंगलोर बन होतात. मग नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायचा हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.